नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे आणि संपूर्ण ठिकठिकाणी गणेशाच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील. नवीन पनवेल या ठिकाणी निर्मिती कला केंद्राचे गेल्या 27व्या वर्षापासून या ठिकाणी भव्य असं गणेश मूर्ती प्रदर्शन भरत आहे. यंदा देखील ते प्रदर्शन भरलेलं आहे. गणेश मूर्तीसोबत विविध प्रकारच्या सजावटीसाठी गणेशाच्या सजावटीसाठी आरास या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही बाजूला सुरुवातीलाच प्रदर्शनाच्या आरास मांडलेल्या आहेत. त्याच्यानंतर भव्य गणेश मूर्तीचं प्रदर्शन आहे. निर्मिती कला केंद्राचे या ठिकाणचे प्रमुख गणेश भोपीसाहेब आपल्यासोबत आहेत. हे प्रदर्शन त्यांच्या सोबतच जाऊन पाहायचं आहे. काय किमती असणार आहेत, खरोखरच यंदा काय ट्रेंड आहे ते देखील पाहायचं आहे आणि कसा काय ग्राहकांचा प्रतिसाद आहे ते देखील पाहायचं आहे. गेल्या 27 वर्षांपासून या ठिकाणी हे निर्मिती कला केंद्राचं प्रदर्शन भरत आहे. 27व्या वर्षी लोकांचा कसा काय रिस्पॉन्स आहे? व्यवस्थित रिस्पॉन्स आहे. मागील वर्षीसारखाच थोडेफार किमतीमध्ये वाढ होत असतो दरवर्षीप्रमाणे. यावर्षी सुद्धा कमीत कमी किमतीमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतो लोकांना. बरं, अगदी सुरुवातीलाच तुम्ही पाहाल की गणपतीच्या सजावटीसाठी आरास ठेवलेला आहेत. या आरास कशा पद्धतीचे आहेत? म्हणजे आता इको फ्रेंडली सध्या आरास चालतात आपल्याकडे. खास करून सर्व प्रकारचे आरास आहेत. पुट्ट्याची, कापडाची, फुलांची, आता काही कॅनव्हास पेपर आहेत. अशा सर्व प्रकारचे आरास ठेवलेले आहेत. साधारण किती म्हणजे किमतीपासून आपण त्यांनाच विचारूया, म्हणजे पाहतात तर किती किंमत असणार आहे, म्हणजे कितीपासून स्टार्ट होते? 2000 पासून ते 8000 पर्यंत आमच्याकडे इको फ्रेंडली गणपतीच्या मकर्स आहेत. हे सगळं इको फ्रेंडली आहे. कार्डबोर्ड पासून बनवलेले आहेत. माझा मुलगा JS वाटचा स्टुडंट आहे, तर त्याने आम्ही वर्षभर हे काम करतो. खूप छान पद्धतीने आरास आहेत आणि इको फ्रेंडली आहेत. त्याच्यामुळे ते देखील म्हणजे पर्यावरणाची देखील काळजी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. इथे सुद्धा आरास काही पाहायला मिळतील. तर काय किमती काय तुमच्या आरासाचे जरा सांगाल का? नाव का तुमचं? प्रदीप वांगडे नाव आहे. वांगडे आर्ट्स आहे आपल्या याचं नाव. आणि आपल्या इथे 2000 पासून ते 8000 पर्यंतच्या आरासच्या किमती आहेत. सर्व इको फ्रेंडली आहेत. प्लायपासून बनवलेले आहेत. हिटलॉन रबर, फोम शीट आणि कार्डबोर्ड मटेरियल वापरून बनवलेले आहेत मकर. आता गणेश मूर्ती सजावटीसाठी या ठिकाणी सुरुवातीलाच आरास पाहिले आपण. त्याच्यानंतर या बघा छोट्या मूर्त्यांपासून सुरुवात होते आणि हळूहळू तुम्हाला मोठ्या मूर्त्या पाहायला मिळतील. तर किती किमतीच्या मूर्त्या सांगू शकाल? इथे कमीत कमी 2000 पासून ते 10000 पर्यंत किमतीच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे. आता या छोट्या ज्या यांच्याही किमती? काही मातीच्या मूर्त्या आहेत, तर या बाजूला POPच्या मूर्ती आहेत. दोन्ही प्रकारच्या मूर्त्या आपल्याकडे ठेवलेल्या आहेत. ओके, मिनिमम किंमत 2000 आहे का? त्याच्यापेक्षा कमी? 800 पासून सुरू होतो. ओके ओके ओके. नक्कीच, म्हणजे मी कन्फ्यूज काय झालो. 2000 म्हणजे त्याच्यापेक्षा स्वस्त नाही का? नाही, स्वस्त पण आहेत ना. छोटे ज्यांना छोटी पाहिजे त्यासाठी किंमत कमी पण आहे. छोट्या मूर्ती अवेलेबल आहेत. ओके ओके. बरं, या ना आमच्यासोबत थोडासा फिरून दाखवा ना. बघा, हे संपूर्ण प्रदर्शन ठेवलेलं आहे. ते सर्व बुक झालेल्या मूर्ती आहेत. ओके ओके ओके. साधारण किती मूर्ती आणल्या आहेत आपण? आता इथे आपल्याकडे 1200 मूर्ती आहेत. ओके, 1200 मूर्ती. आणि या ठिकाणी सजावटीसाठीच्या आरास देखील वेगवेगळे स्टॉल दिसतात मला. सजावट केली जातो. कोणाला मूर्तीला फेटा लावून पाहिजे असेल, कोणाला धोतर लावून कापडाचं पाहिजे असेल, किंवा काही खडे, अशा प्रकारच्या इथे सुविधा केलेल्या आहे आपण. 1200 मूर्ती आहेत. आणि बुक किती झालेले असेल काय तरी सांगता येईल का? निम्म्यापेक्षा जास्त बुक झालेले आहेत. ओके ओके. हे बघा, इथे हा कापडाचा पितांबर लावला जातो प्रत्यक्षरित्या. तसंच शाली सुद्धा कापडाच्या आहे. याचं खड्यांचं काम केलं जातं. वा वा. सर्व मूर्ती यांना सजवलेल्या देखील मिळतील तुम्हाला, विदाऊट सजवलेल्या मिळतील. सजावटीची अर्थात जास्तच किंमत लावली जाईल. बरं, सजावट चालू आहे मूर्तीची. बरं, काय नाव तुमचं? रोहित मालुसरे. काय चालू आहे सध्या, म्हणजे सजावट? डायमंड वर्क चालले. आता सध्या डायमंडला जास्त डिमांड आहे का? हो, आहे ना. हे पूर्वी कसं व्हायचं की डायमंड म्हणजे क्वचित असायचे. आता जवळजवळ सर्वांनाच तशी डिमांड असते. त्याचे चार्जेस वगैरे एक्स्ट्रा लावायला लागत असते. हो, मूर्तीवरती आहे. म्हणजे मूर्ती जेवढं बाप्पा जेवढी ज्वेलरी असते ना, ते ज्वेलरी डिपेंड असते. काही काही लोकांना असं फेटा पाहिजे असतो, धोतर पाहिजे असते. हर एकाची वेगवेगळे चार्जेस आहेत. ओके ओके, चांगली गोष्ट. बघा ना, इथे म्हणजे डायमंडचं जे वर्क आहे ना, ते खूप मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी केलेलं दिसतं. पण त्याच्या 200हून अधिक मूर्तींना आतापर्यंत सजावटीचं काम केलेलं आहे. पण हे मूर्तीचं प्रदर्शन आता म्हणजे आम्ही जरी हातात दाखवत असलो तरी खूप लवकरपासून 1.5 महिना अगोदर आम्ही लावलं जातो हे. आता किती बुक झालेले आहेत त्याच्यापैकी? आता निम्म्यापेक्षा जास्त बुक झालेले आहेत. आता थोडे राहिलेले आहेत. हां. आता डायमंड वर्कची किंमत कशी जास्त, म्हणजे कशी का? मूर्तीपेक्षा निम्म जी मूर्तीची रक्कम असेल त्याच्यापेक्षा निम्म डायमंडची. पण म्हणजे जर कमी सजावट असली तर मग ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार किंवा बजेटप्रमाणे आपण ते आकारले जातात. बरं, बघूया पुढे आपण बघूया. आता इथे बघा, इथे देखील
म्हणजे न सजवलेल्या देखील म्हणजे ते ज्या अशा जशा आहेत त्या पद्धतीने देखील मूर्ती आहेत आणि त्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. असं नाही की फक्त डायमंडच्याच मूर्ती आहेत, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या देखील मूर्ती आहेत. आणि एक गोष्ट तुमची लक्षात येते, तुमच्या मूर्ती जर पाहिल्या ना मी, तर त्यांची जी म्हणजे डोळ्यांची आखणी आहे ना खूप सुंदर आहे बाकीच्यांपेक्षा. नामवंत कारखान्यातूनच आपण मूर्ती खरेदी करतो. ओके. त्यांच्याकडे जास्त भार दिला जातो आणि मग तेवढंच आपण आणतो. त्याच्यामुळे ना ती आखणी चांगली असते किंवा कलर जे आहे ना खूप चांगला असतो असं म्हणता येईल. बरोबर आहे, खरी गोष्ट. बघूया ना सध्या डिमांड कुठल्या मूर्तीला सांगता येईल का? सध्या लालबाग, मैसुरी, ओके ओके ओके. दगडूशेठ. नवीन कुठले ट्रेंड आलेत का मूर्तीमध्ये? म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, आता दगडूशेठ जेव्हा होता त्याच्यानंतर लालबागचा राजा आला, तसे छोटे छोटे बालमूर्ती वगैरे वेगवेगळ्या रूपात मूर्ती येतात. वेगवेगळ्या प्रकारे तर ते आपल्याला ते मला स्वतःला आवडत नाही. सायकलवर तर कोणी आपला फुटबॉल घेऊन किंवा कोणी व्हॉलीबॉल घेऊन, तर हे टिंगल मजा केल्यासारखी होतं मूर्तीची. विटमिन समजतो मी त्या गोष्टीला. नाही बघा आता काय, ज्यांची नजर असते ना वेगळी म्हणजे आर्ट म्हणून, तर त्यांना त्या गोष्टी पाठीमागचं सगळं तत्वही माहीत असतं. प्रत्येकाची थिंकिंग आहे ना, म्हणजे कोणाला आवडू शकेल. देता घेता मूर्ती असावी, सिंहासनावर बसलेली असावी, दोन्ही पायावर फुलं राहतील असं बसण्याची एक पद्धत असावी. खूप बघा ना, खूप छान पद्धतीने या ठिकाणी मूर्ती आहेत. बाजूला शूटिंग देखील चालू आहे बहुतेक, नाही का? हे परत फुलांची खूप सुंदर अशी सजावट असलेल्या आरास आहेत इथे या ठिकाणी. बरं, कोण येईल का इकडे 1 मिनिटासाठी? हॅलो हॅलो, कोण आहे तिथे? पाहतोय कोण सध्या? हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चला या या. बरं, तुम्ही शूटिंगसाठी आलात का? काय चालू आहे तुमचं? गाणं वगैरे चालू आहे का कुठलं, का सहज इंस्टाग्रामसाठी? बरं, काय नाव तुमचं? दीपक, डिप्स फोटोग्राफी. बरं, कुठल्या याच्यावर दिसणार आहे तुमचं? आपल्याला याच्या इन्स्टावरती. ओके, आयडी वगैरे असं सांगा ना. डिप्स फोटोग्राफी. ओके, फक्त फोटोशूट असणार आहे? फोटो आणि व्हिडिओ दोन्ही पण. फोटो व्हिडिओ दोन्ही पण. बरं, एकदा पहा. हे आता सध्या त्यांचं म्हणजे नंतर प्रोसेस झाल्यानंतर बघायला, म्हणजे पोस्ट प्रोडक्शन नंतर बघा, हे सुरुवातीला तुम्हाला प्री प्रोडक्शन दिसतं आता काय ते नाही का? कोळी, आगरी कोळी लोकांना आवडतील अशा पद्धतीने एक कोळी वेशात मात्र मूर्ती आहेत. तर बाकीच्या वेशात ना, कोळी वेशात कशी काय तुम्हाला मूर्ती चालते? कोळी वेशात काही कोळी समाजाची बांधव आहेत, त्यांना ते आवडतं, त्यासाठी आपण ते आणले. समाज बांधवांचा विषय. समाज बांधवांसाठी म्हणजे बघ, देवाला कुठल्या रूपात कोण पाहिजे काय बरोबर. आपल्याकडे मुखवटे आहेत, गौरी मुखवटे. ओके ओके. हा, हे सर्व परप्रांतातले आलेली माणसं आहेत, ते इथे येऊन व्यवसाय करतात. त्यांना आपण जागा उपलब्ध करून देतो. ओके ओके. हा, त्याचा मोबदला ते आपल्याला टेबलचं भाडं देतात, जागेचं थोडंसं मोबदला देतात. त्यांना आपण लाईट पुरवतो, त्याचं वीज बिल देतात, त्याच्यावर त्यांना आधारित करतो आपण. म्हणजे पूरक आहे सगळ्याला एकमेकाला. त्यांना आपण जागा दिल्यामुळं आपल्या जागेला शोभा वाढतो, दुकानात एक आनंद व्यक्त होतो. म्हणजे लोकांना एकाच ठिकाणी सगळं मिळतं. म्हणजे इथे गणपतीच्या बाबतीत आहे ना, गैरसोय व्हायला नको, म्हणजे सगळ्या प्रकारच्या त्यांना उपलब्ध करून देतो. सगळ्या प्रकारच्या मूर्ती, सगळ्या प्रकारच्या सजावटीसाठीच्या गोष्टी या ठिकाणी एकत्रच तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून निर्मिती आपल्या आगरी समाजाचे राकेश गावंडे पिरकोन गुरांचे आर्टिस्ट आहेत का? हा, ते सुद्धा. नमस्कार, सांगा ना, आपली ओळख सांगा अगोदर. मी राकेश गावण, उरण आवऱ्याचा आहे. काय काय इथे बघता तुम्ही? मी इथे मखर बनवतो, स्वतः पण बनवतो आणि एक रेडीमेड मखर पण येतात, तेही इथे सेल करतो. 2 मिनिटं या, तुम्हाला आपले मखर दाखवतो. या इकडे इकडे. हे तुम्ही बनवले आहेत का? हां, हे बघा, हे आपले लोकल माणसं आहेत, आपले आगरी माणसं आहेत, आगरी माणसं आहेत. हे आपले लोकल मखर इको फ्रेंडली आहेत. पुठ्ठा, प्लाय आणि फुलं, कपडा ह्यापासून बनवलेले आहेत. रिजनेबल रेट पण आहेत इथे. अजून पण पहा, किती रुपयापासून सुरू होते आपल्या इथे साहेब? 700 रुपयापासून मखर चालू होते. आता हे केवढं आहे? हे 4600 आहे, पण हे निगोशिएबल आहे. याच्यामध्ये पण अजून प्राइस होते. म्हणजे आपण एक मध्यमवर्गीय लोकांसाठी पण बनवलेले मखर आहेत, जेणेकरून ते 2 ते 3 वर्ष वापरतील. ओके. त्याच्यातून पैसेही वसूल होतील आणि पर्यावरणाचा ऱ्हासही होणार नाही, असे मखर आहेत. इकडे ना बघा ना, हे जे म्हणजे निसर्ग चित्रांवर आधारित एक प्रकारे म्हणूया आपण. ह्या 3D पेंटिंग आहेत. ओके. हे आपले काका म्हणून आहेत, ते जे आर्ट्स मधून शिकलेले आहेत, इंजिनियर आहेत ते. त्यांनी ह्या 3D पेंटिंगचा आविष्कार नवीनच पद्धतीने केला आहे. पहिल्यांदाच बघतोय की अशा पद्धतीने देखील आहे. प्राइसही खूप कमी आहेत. ह्या प्राइस 3000 2500 पर्यंत आहेत. त्याच्यामध्ये थोड्याफार अजून निगोशिएबल पण होतील. आणि ह्या
गणपती विसर्जन झाल्यानंतर पण डेकोरेशन म्हणून पण ठेवू शकतो आपण परत एक- वर्षभर आपल्या हॉलमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये ठेवू शकतो, फंक्शनमध्ये वगैरे, किंवा आपली छानशी घरातली मेटलची मूर्ती असेल तर तीही आपण याच्यामध्ये डेकोरेट करू शकतो. तर मग अशा पद्धतीने या ठिकाणी गणपतीच्या मूर्ती भव्य तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. छोट्या मूर्ती आहेत, आरास देखील आहेत. खूप मोठ्या पद्धतीने फुलांच्या सजावटीला खूप डिमांड आहे का सध्या असं? हो, हे पण इको फ्रेंडली आहेत. हे प्लास्टिकची आणि कपड्याची फुलं आहेत. त्याच्यापासून हे बंगालवरून, कलकत्त्यावरून जी लोक येतात आणि हे आपला उदरनिर्वाह चालवतात, जेणेकरून त्यांचा पण प्रश्न सुटतो पोटा पाण्याचा. आणि हे असे तुम्हाला रिझनेबल पण रेटमध्ये देतात. दुसरी गोष्ट, लूज फुलं देतात, जेणेकरून तुम्ही घरीही बनवू शकता. कमी खर्चामध्ये 1000, 200, 500 मध्ये पण तुम्ही मकर तयार करू शकता. अरे बापरे, खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. बरं बघा ना, इथे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला मखर रेडीमेड देखील मिळतील, किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला लूज फुलं देखील मिळतील या ठिकाणी विक्रीसाठी. उंचीप्रमाणे, साईज प्रमाणे, उंचीप्रमाणे वगैरे पण मिळतील. तर आपका नाम क्या? आकाश. आप बनाते हैं क्या खुद? हाँ, यहाँ कितने रेंज से चालू है डेकोरेशन? कहाँ कितने रेंज से, कितने रुपए से चालू है? 2000 स्टार्ट. और मैक्सिमम कितना है? ज़्यादा से ज़्यादा कितना? ज़्यादा कितना प्राइस है? कितना बोलो? 10,000, 15, 20. ये आगे सामने जो दिख रहा है वो कौन से, कितनी कीमत का है? 10,000 का है. 10,000 का. कुछ महंगा तो नहीं भाई? नहीं, महंगा नहीं, निगोशिएबल है. लेवल है. ओके ओके. तर बघा ना, काही लोक बाहेरचे आहेत, त्याच्यामुळे त्यांना काय, मी काय बोलतो बहुतेक त्यांच्या लवकर लक्षात येत नाही. ते ओरिजिनल फुलांचं त्यांनी रेट सांगितलं तुम्हाला. हां. तुम्हाला वाटलं हे म्हणजे जे आर्टिफिशियल फुलं नाही, ते तुम्हाला असं मकर ओरिजिनल फुलामध्ये मिळेल. बनवून देतील ते. हा, ते बनवून देतात, ऑर्डर घेतात ते आपल्याकडे. ओके 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 हां. ओके. आणि हे असे तुम्हाला डेमोसाठी ठेवलेले आहेत. हे जे पीस आहेत ते डेमोसाठी, जेणेकरून आपल्या कस्टमरला आयडिया येते की आम्हाला कशा पद्धतीने पाहिजे, मूर्तीप्रमाणे. म्हणजे ते फुलांचं प्रत्यक्ष बनवून पण देतील. हो हो. आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे जर ओरिजिनल म्हणजे हे पण आहेत, म्हणजे ओरिजिनल फुलांचं करून आणि हे सुद्धा देतात, आहेत, म्हणजे आर्टिफिशियल सुद्धा आहेत. आर्टिफिशियल पण आहेत आणि ओरिजिनल फुलांचं, जेणेकरून 3-4 दिवस आपल्याला ती फुलं टिकतील ओरिजिनल. तर अशा पद्धतीने हे भव्य असं मूर्ती प्रदर्शन आहे. तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल आणि निश्चितच आल्यानंतर तुम्हाला या मूर्ती आवडल्या तर तुम्ही खरेदी करू शकता. त्यांची रिझनेबल किंमत असणार आहे असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पनवेल. धन्यवाद.